नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे चिंचणी हे गाव बघायला. तर ते वसाहत झालेलं आहे, म्हणजे दुसरीकडून स्थलांतर झालेलं गाव आहे. हे छोटंच गाव आहे, 60 घरं आहेत गावात. तर आपण पहिल्यांदा गाडी पार्किंगला लावून घेऊया. ग्रामपंचायतचे समोर पार्किंग आहे त्यांचं. नंतर आपण आज जाणार आहोत, शाळा वगैरे त्यांची आहे, मंदिर आहे बघायला. तिकडं हे मंदिर आहे, त्या साईडला शाळा आहे. इकडं आपली सगळी गावातली पोरं होती, त्यांना घेऊन गेलो आपण. हे त्यांच्या ग्रामदेवताचं मंदिर आहे, इथं सभागृह आहे. आणि या साईडला बघा झाडं वगैरे आहेत, बसायला बाजा आहेत. तर इकडं फॅमिली वगैरे येऊ शकते, जेवण वगैरे असते त्यांचं. पण त्यासाठी एक दिवस आधीच बुकिंग करावं लागतंय बरं का, असं डायरेक्ट जाऊन चालत नाही. आम्ही गेलो डायरेक्ट, आम्हाला काय भेटलं नाही तिथं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल तर आधीच एक दिवस सांगायला पाहिजे. हे बघा जेवायला काय काय असते, एकदम असा छान उत्तम जेवण वगैरे सगळं असते. एक दिवस आधी ऑर्डर केली की पर पर्सन, म्हणजे एका व्यक्तीसाठी 700 रुपये फी आहे. आपल्या सोन्यामोन्याचा एक फोटो काढून घेऊ. आणि हे बाबा आपल्याला इथून पुढे माहिती पाहिजे ते मला सांगा. झालेलं गाव आहे, गावाचं नाव चिंचणी. कुठलं वसाहत झालेलं आहे, पहिलं कुठं होतं? कनेर धरणातले, सातारा जिल्हा, तालुका जिल्हा सातारा. बरं बरं बरं. किती आहे ती घरं? 60 आहे ती. 60 फक्त? फक्त 500 लोकसंख्या. डेंजर केलं या. गावाची सुधारणा काय झाली? ही धरणग्रस्त आम्ही आहे. तर आम्ही इथं पहिलं 78ला जमीन बघून तरी आम्ही जमिनी कब्जात घेतल्या होत्या. आणि 80ला घरं बांधून इथं तयार झालेलं आहे. हा, पण आमची लोकसंख्या आम्ही त्या कलेक्टर पासून लिहून आणलेलं आहे की पंचायत आमची स्वतंत्र पाहिजे. हे आम्हाला बघा सत्तेत आम्ही 78 वर्षाला आलोय, त्या आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला पुनर्वसन खात्यातून मिळाली आहे का माहिती. तर आम्ही काय केलं म्हणून तुम्ही हे केलं, आम्ही कमिटीवरून आम्ही आपलं चालवलं. तरुण हा म्हातारा माणूस माझ्यासारखं घ्यायचं नाही. फक्त मी तुम्हाला माहिती देतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही इथं आलता त्यावेळेस तुमचं वय किती होतं? आता माझं आता 84 चालू आहे. बर. मग आता किती वय असं तुम्ही आता ठरवाय. कधी आलता प्रीती काय? ह्याला कारणं वेगळे यायची. एकी असेल तर सगळं होत, आणि एकी पाहिजे, गट पाहिजे, पोरांचं पाहिजे, गड्याचं पाहिजे, एकी म्हणून होतं. कुठल्या आपल्या फक्त हिंदू धर्माची जायती का सगळी गाव? सगळी मराठीच आम्ही सगळी हिंदू सगळे? सगळी एक पुन्हा एक आम्ही सगळं आलेलो आहे ती. हा, मग तुम्हाला आणखी काय पाहिजे ते इतकं मला विचारा. पुरुषांचं 10 पुरुष धरून वर्गणी काढून बँकेची सहमत व्हायचं पहिलं. आता हे एवढा खर्च हे कॉन्क्रीटला आहे, ह्याचं पैसे कोण करतं? आम्ही करतो. कॉन्ट्री काढून? हा, आणि उत्पन्न कशाचं? उत्पन्न कशाचं तुम्हाला एवढं? अहो उत्पन्न तुम्हाला सांगतो, ऐका तुम्ही. नुसतं विसरत राहा, सांगतो ते ऐका. महिलाचं बी गट पाहिजे आणि पुरुषाचं, आणि एकी झाली पाहिजे. आम्ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष आम्ही घरपट्टी भरलेली होती. मुद्दा आम्हाला सरपंच नाही, गावातले विकास नाही, काय नाही. आमचा पुनर्वसनचा निधी येईल घेत होती संपूर्ण. आणि मत आलं, मत घ्यायची आणि परत तोंड दाखवायचं नाही. गावाचा कसा विकास व्हायचा म्हणजे ह्यांची सांगा तुम्ही. सेपरेट एवढी घर होती, ह्यांच्याकडे कोण बघतच नव्हतं. अरे एक आमचा एक तरुण मंडळ, मग एक पोरगा शिकलेला मिळाला आमच्याच गावचा. शेंडर आपलं रस्त्याचं याचं घ्यायचा शाळा शिकल्यानंतर. आणि आमच्या पुनर्वसनच्या अधिकारी भारत पाटणकर यांचं आता वय होत आले, तेव्हा ते अध्यक्षपद आमच्या मोहनरावला दिले. मोहनरावला दिल्यानंतर सगळं आता पुनर्वसन खातं सगळं त्याच्या ताब्यात आलं. आधी 20-22ला बी आमच्यातली काय ह्याची. तर सगळ्यांनी मिळून सगळी आमचा गावचा हे झाला मुख्य, तर त्यानं आपला विकास कसा करायचा हे बघितलं. मग आम्ही पहिला आम्हाला गावाला ग्रामसेवक चांगला मिळाला. ग्रामसेवक चांगला मिळाल्यानंतर ते ढवळे म्हणून त्यानं आम्हाला सांगितलं तुम्ही घरपट्टी 2 टप्प्यात 3 टप्प्यात भरा, आणि मी काय करतो तुम्ही माझ्या मागं या. आणि त्यानं घरपट्टी आम्ही भरल्या, 2 टप्प्यात भरल्या.
पैसे नाहीत, काय करावं काय. आम्ही स्वतंत्र स्वकष्टानं आम्ही हे सगळं बांधलेलं आहे. तिला 2 एकर म्हणजे 2,000 रुपये जे वर्गणी करायची, स्वतंत्र भीती घालायच्या आपणच सगळ्या. आम्हाला एक जेवूळ मिळालं होतं तिथलं आणि एक 15,000 रुपये आम्हाला मिळालं होतं गावचं. तिथं आम्हाला 2.25 लाख आम्ही इथं आल्यानंतर झालं होतं. 2 महिने होते, 2 महिन्यात आमचे पैसे वसूल म्हणजे तुम्हाला इथं बघितल्यानंतर किती ओरडा पार्टीला काय भरायला लागते अगोदर बुक त्याचे 700 रुपये तिकडे सकाळी पाहिजे. सकाळपासून सकाळी 9 वाजता यायचं. तुम्हाला पोट भरून नाश्ता असतो इथं. नाश्ता असतो 10-11 वाजता. 11च्या नंतर इथं रस असतो. रस पिल्यानंतर तुम्हाला 12-1ला म्हणजे आत्ताशी हुरडा चालू झाला. ही जेवायला हुरड्याबरोबर मकाची कणसं शिजवलेली असते. हुरडा भाजलेला असतो. रेवड्या, गोडी शेव, परत चिवडा, चटणी, शेंगदाणं असं ते दिलेलं असतं. सगळं गुळ सुद्धा दिलेला एका असतो. माणसासाठी का एका माणसाला 700 रुपये देखील. ओके. एक असल्याशिवाय होत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आणखीन काय परत त्यानंतर आणि 3 वाजल्यानंतर दुपारनं बैलगाडी असते फिरवायला गावातनं. आणि लाईटवर एक गाडी असते त्या गावातून फिरवायला. माहिती बिहिती सगळी पूर्ण माहिती. अजून काय आहे बघण्यासाठी इथं दुसरं? अजून तुम्हाला बघण्यासाठी एक शाळा आहे. शाळा आता तुमच्या गावाला सुद्धा अशी आमच्यासारखी झाली असेल का नाही, मास्तर नाही काय नाही नसली ना पडकी शाळांच्या गावात हा नेहमी तुम्हाला बघायची असेल तर मी दाखवतो. चला की. हा ही शाळा आहे. सगळे घे ना गण्याला मला बी घे. जनपालन आहे. संत तुकाराम अभ्यास कक्ष. अभ्यास करायला आहे का तुमच्याकडे? नाही पुस्तकं सगळं आपल्याला खुर्चीवरती आणून बसते ते तशी काय नाही. मित्रांनो, आपण ग्रंथालय वगैरे बघितले आणि हे बघा त्यांच्या गावातील शाळेशेजारचं झाड आहे. मुलांना खेळण्यासाठी, जेवण करण्यासाठी वगैरे मुली बसतात झाडाखाली. आणि हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी हा 1ली आणि 2रीचा वर्ग आहे मित्रांनो. लवकर आला असता 11च्या आत तर हा तुम्हाला वर्ग किती समजलं. सुंदर स्वच्छ आहे. बघा हे. हा छोटा स्क्रीन आहे अलीकडे. मग मोठावाला स्क्रीन लाईट एवढा स्क्रीन ठरवली. आहे. कसं आहे? कसं आहे ते? सावलीच घेतली. नंतर मित्रांनो आपण बाहेर आल्यानंतर शूट घेतला. हे सभागृह मंडप आहे, त्या शेजारी ते गार्डन छोटंच केलेलं सावली वगैरे. येथे स्टडी करण्यासाठी ते बांधलेले 2 रूम आहेत. इकडे शाळा. नंतर मित्रांनो आपल्या मित्राला विचारलं आता जी तरुण पिढी काय करते तर ते बघा सांगते. थोडासा चेष्टेचा भाग होता भावांनो, ते काही जास्त सिरियस घेऊ नका. नंतर बाहेर आल्यानंतर आपण एक शूट घेतला जाते वेळेस. हे बघा ग्रामपंचायत कार्यालय कसं आहे, तालुक्यात 1 नंबर असेल. हा मीटिंग हॉल आहे त्यांचा. बघा ग्रामपंचायतची पंढरपूर तालुक्यात दुसरीकडे कुठंच नाही भावांनो. आम्ही बसून घेतलो बाबांनी आम्हाला. परत नंतर इथे पण माहिती सांगितली, आपण ऐकूया माहिती बाबांची. येण्यासारखं गाव केलंय तुम्ही. हा पण त्याला तरुण मंडळाने हे लक्ष घातलं पाहिजे. बाबा पुढारी जर ऐकत नसले तर त्यांना हरवून पडायचे. बाबा आम्ही आलतो मागच्या वर्षी, आम्हाला माहिती द्यायलाच कोण नव्हतं. आज झालं त्यामुळे बाहेरच्या बाहेर फिरून गेलो आम्ही. मी आज त्या रस्ते दिवसात ना त्या पोराला माणसा मोटरसायकलवर आलेली ही बिगर तिकडे द्यायची. मला त्या गावातलीच एकदा तुम्ही 2 गाड्या 3 गाड्या बाया तुम्ही या. मी तुम्हाला संपूर्ण आमचा भवन अनपण सुद्धा तुमच्या बैठकीला आणून देतो. मी तुम्हाला माहिती मिळवून तुमचं एक वैशिष्ट्य आहे की गावातला पोरगा बाहेर ह्या गावात आमचे 60 घरे आहेत. आमची वय आता 84. मुलं होते नाही. पोरं नोकरी लागली, ती पोरं ती नोकरीकडे
मग इथला विकास पोरं अवघी 3 आहे ती शाळेला, बाहेरली 40 पोरं आहे ती. 2 शिक्षक आहेत, शिक्षकांना दबाव नाही. 11 लाखाचं बक्षीस मिळालं त्या शाळेला आणि स्टेडियम लावतो आम्ही. गावाला सुद्धा पैसे मिळतात भरपूर. आम्ही आचार्य हे बघा मित्रांनो, कार्यालयात आतमध्ये सरपंचासाठी बसण्यासाठी व्यवस्था, सेपरेट रूम आहे. नंतर इकडे ग्रामसेवक साहेबांसाठी एक रूम आहे स्पेशल. PC वगैरे सगळं एकदम स्टँडर्ड ऑनलाईन पद्धतीनं सगळं इथं सुविधा आहे. ग्रामसेवकासाठी सेपरेट एक फोन आहे ग्रामपंचायतमध्ये, प्रिंटर वगैरे. हे झाल्यानंतर आपण त्यांच्या गावातील एक म्हणजे जुन्या काळातील सगळ्या वस्तू, बैलगाडी किंवा विहीर होती, हे सगळं बघण्यासाठी इकडे साईडला गेलतो. त्यांनी एवढा मोठा खर्च करून बघा कसलं भारी केलं आहे. बाजा वगैरे, बैलगाडी जुनी. आणि आतमध्ये बघा, रूमच्या आतमध्ये सगळ्या जुन्या वस्तू ठेवल्यात त्यांनी. आतमध्ये गेल्यानंतर बघा जुन्या काळातील सगळ्या वस्तू त्यांनी व्यवस्थित अशा अगदी व्यवस्थित ठेवल्यात. ते बघून बाहेर आल्यानंतर बघा, ह्यांनी आलेल्या पर्यटकांसाठी एकदम व्यवस्थित म्हणजे मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांना सुद्धा हे वापरता येते. एवढं भारी इथं थोडंसं एन्जॉय म्हणून केलेलं आहे. झोके वगैरे आहेत, बघून घ्या कसं भारी आहे. आणि हे बघा आमचे गावातले मित्र. भावांना काय गावात नाहीच तर काय करणार मग, कधी नाही बसल्याने बसलेत बघा. आहे का काय चालू आहे. पण माइंड फ्रेश झालं भावाने इथं येऊन. एक नंबर वाटलं, एक नंबर. बाबांनी एक नंबर माहिती सांगितली बरं का. बाबांनी सांगितल्यानंतर तुमच्या गावातले महिला गट असतील किंवा गावातली शाळेतील पोरं वगैरे घेऊन या म्हणून. नंतर हे बघा, इकडं आम्ही आलतो, हॉटेल वगैरे आहेत. हा जिमचा एरिया आहे गावातील मुलांसाठी किंवा तरुण पिढीसाठी. खाली बघा ब्लॉक वगैरे टाकून एकदम सिटी टाईप, सिटी लेवल केलेलं आहे सगळं. जुन्या काळातील बसण्याची गोठा वगैरे सोय केलेली आहे सावलीसाठी. आणि इथे खाली गावातील छोटेसे कार्यक्रम किंवा लग्न असेल तर त्यासाठी ह्याने स्वतंत्र इकडं एरिया केलेला आहे बघा. हा खाली पण आहे थोडासा आणि इथे पण बघा कार्यक्रम वगैरे असतील तर. चला तर मग महागारी जायची वेळ झाली. जाता जाता आपण तेवढा ह्याने स्विमिंग पूल एक तयार केलेला आहे गावात, तो एक बघून जाऊया. म्हणजे अजून चालू नाही झाला, त्याचं काम चालू आहे. लहान मुलांसाठी सेपरेट एरिया, मोठ्यांसाठी सेपरेट, एकदम असं म्हणजे मस्त केले. तर अवश्य एकदा भेट द्या जाऊन. कसं केलं आहे बघा, एकच नंबर. मित्रांनो अवश्य एकदा या गावाला भेट द्या.